जय जय रघुवीर समर्थ. हनुमानजींच्या या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जीवनात कधीही कोणासमोर मान चुकवावी लागणार नाही आणि कोणापुढे हात पसरावा लागणार नाही. मित्रांनो, ही गोष्ट खूप जुन्या काळातील आहे. एका नदीच्या काठावर सूर्यपूर नावाचे एक छोटेसे गाव वसलेले होते. हे गाव एखाद्या राजवाड्याप्रमाणे श्रीमंत नव्हते, पण या गावात राहणाऱ्या लोकांची मने मात्र खूप श्रीमंत होती. गावातील लोक कष्टाळू होते. ते एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असत आणि कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ते भगवानाचे नाव घेत असत. गावाच्या अगदी मध्यभागी हनुमानजींचे एक प्राचीन मंदिर होते. सकाळी सूर्य उगवताच मंदिरातील घंटानाद संपूर्ण गावात घुमत असे. लहान मुले जय बजरंग बली असा जयघोष करत मंदिरात पोहोचत असत आणि गावातील मोठ्या मंडळीसोबत मिळून सुंदरकांडाचे पठण करत असत. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी संपूर्ण गाव मंदिरात एकत्र येत असे आणि श्रद्धेने हनुमानजींची आरती केली जात असे. याच गावात रामदास नावाचे एक वैद्य राहत होते. गावातील लोक त्यांना केवळ वैद्य म्हणून नव्हे तर गावाचा रक्षक म्हणून मानत असत. त्यांच्याकडे आजारी व्यक्ती आली की ते सर्वप्रथम त्याची विचारपूस करत, त्याची परिस्थिती समजून घेत आणि त्यानंतर औषध देत. एखाद्या गरीब व्यक्तीकडे उपचारासाठी पैसे नसले तरी रामदास त्याच्याकडून एकही पैसा घेत नसत. ते त्याचा मोफत उपचार करत. गावातील वडीलधारी मंडळी नेहमी म्हणत असत, वैद्याचा धर्म धन कमावणे नाही तर एखाद्याचे प्राण वाचवणे हा आहे. आणि रामदास या तत्वावर आपले संपूर्ण जीवन जगत होते. रामदासांना एकच अपत्य होते, गौरी. गौरी लहानपणापासून अतिशय शांत आणि साध्या स्वभावाची मुलगी होती. तिला महागडे कपडे, दागिने किंवा दिखावा यांची अजिबात हौस नव्हती. सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच ती उठत असे. स्नान करून सर्वप्रथम हनुमानजींच्या मंदिरात जात असे. ती मंदिराची स्वच्छता करत असे, दीपक लावत असे, हनुमानजींना फुले अर्पण करत असे आणि त्यानंतर डोळे बंद करून मनापासून भगवानाची प्रार्थना करत असे. ती भगवानाकडे फक्त एकच प्रार्थना करत असे, हे बजरंगबली, मला एवढे बळ द्या की मी नेहमी सत्याची साथ देऊ शकेन आणि दुःखी लोकांची सेवा करू शकेन. संपूर्ण गावात कदाचित असे एखादेही घर नसेल जिथे गौरी कधी मदतीसाठी गेली नसेल. एखाद्या घरातील लहान मुलाला खूप ताप आला असेल तर गौरी रात्रभर त्याच्या जवळ बसून त्याची काळजी घेत असे. एखादी वृद्ध आई घरात एकटी राहत असेल तर गौरी तिच्यासाठी स्वतः जेवण बनवून देत असे. एखाद्या गरीब कुटुंबाच्या घरात धान्य नसेल तर ती त्यांच्या घरी धान्य पोहोचवत असे. हळूहळू गावातील लोकांना गौरी ही केवळ एक मुलगी वाटेनाशी झाली. त्यांना ती जणू देवाने पाठवलेली कृपा वाटू लागली. पण गौरीला तिची एवढी स्तुती केलेली अजिबात आवडत नसे. कोणी तिचे कौतुक केले की ती नेहमी हसत म्हणायची, मी काहीच करत नाही, माझ्याकडून जे काही घडते ते सगळे बजरंगबलीच्या कृपेने घडते. आणि मित्रांनो, हीच तर खऱ्या भक्ताची ओळख असते. जो मनुष्य चांगली कर्मे करूनही त्या कर्माचा गर्व करत नाही, स्वतःच्या चांगुलपणाचा अहंकार बाळगत नाही आणि प्रत्येक यशाचे श्रेय तो परमेश्वराला देतो, तोच खऱ्या अर्थाने सर्वात मोठा असतो. गौरीने कधीही आपल्या कोणत्याही चांगल्या कामाचे श्रेय स्वतः घेतले नाही. मित्रांनो, हळूहळू काळ पुढे सरकत गेला. आता गौरी विवाहयोग्य झाली होती. आजूबाजूच्या गावांमधून अनेक चांगली कुटुंबे तिच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव घेऊन येऊ लागली होती. कोणी धनवान होते, कोणी जमीनदार होते, तर कोणी मोठे व्यापारी होते. परंतु गौरी प्रत्येक वेळी अत्यंत नम्रपणे एकच गोष्ट सांगायची, मी माझे संपूर्ण जीवन भगवानांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. मला विवाह करायचा नाही. सुरुवातीला रामदासांना तिची चिंता वाटू लागली. एके दिवशी त्यांनी तिला प्रेमाने विचारले, बेटी, तू आयुष्यभर एकटी राहू शकशील का? तेव्हा गौरीने आपल्या वडिलांचा हात हातात घेतला आणि उत्तर दिले, पिताजी, जिथे बजरंगबलींची साथ असते तिथे कोणीही एकटे नसते. गौरीचे हे शब्द ऐकून रामदासांना समजले की आपल्या मुलीचा हा निर्णय कोणत्याही हट्टामुळे घेतलेला नाही, तर तो तिच्या खऱ्या भक्तीचा परिणाम आहे. त्यांनी तिला कधीही विवाहासाठी जबरदस्ती केली नाही. उलट ते नेहमी म्हणायचे, ज्या कामामध्ये मन लागत नाही ते काम केवळ समाजाच्या भीतीपोटी करू नये. रामदासांनी आपल्या मुलीच्या बाबतीतही हीच नीती स्वीकारली.
तिकडे सूरजपूर पासून अनेक कोस दूर विजयगड नावाचे एक विशाल राज्य होते. त्या राज्याचा राजा होता भैरवसिंह. त्याच्याकडे सोन्या चांदीचे भव्य महाल होते. हजारो सैनिक होते. हत्ती आणि घोड्यांची एक मोठी सेना होती. दूर दूरपर्यंत त्याचे नाव ऐकून लोक घाबरून जात असत. परंतु त्याच्या स्वभावामध्ये एक फार मोठी कमतरता होती. त्याला स्वतःच्या सामर्थ्याचा प्रचंड अहंकार होता. त्याला वाटायचे की या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी तो आपल्या शक्तीच्या जोरावर मिळवू शकत नाही. पण म्हणतात ना, अहंकार हा मनुष्याचा पहिला शत्रू असतो. जेव्हा मनुष्याचा गर्व वाढू लागतो तेव्हा त्याची बुद्धी हळूहळू नष्ट होऊ लागते. परंतु भैरवसिंहाला ही गोष्ट कधीच समजली नाही. प्रजेची सेवा करण्याऐवजी तो स्वतःच्या सुखात आणि ऐश्वर्यात पूर्णपणे बुडून गेला होता. जर कोणी त्याच्या इच्छेविरुद्ध बोलले तर तो त्याला कठोर शिक्षा देत असे. हळूहळू त्याचे मंत्री सुद्धा त्याच्यापासून घाबरू लागले. त्याच्या समोर सत्य बोलण्याचे धाडस कोणामध्येही राहिले नाही. एके दिवशी भैरवसिंह आपल्या सैनिकांसह जंगलात शिकारीसाठी निघाला. तासनतास शिकार करत करत तो सूरजपूर गावाच्या जवळ येऊन पोहोचला. तेवढ्यात त्याला दूरवरून मंदिरातील घंटानादाचा आवाज ऐकू आला. राजाने आपल्या सैनिकांना विचारले, हे कोणते ठिकाण आहे? तेव्हा एका सैनिकाने उत्तर दिले, महाराज, हे सूरजपूर गाव आहे. येथे हनुमानजींचे एक अतिशय जुने मंदिर आहे. बहुधा तिथूनच हा घंटानाद ऐकू येत असावा. हे 1 तास राजाने आपला घोडा त्याच दिशेने दौडवला. जेव्हा तो मंदिराजवळ पोहोचला तेव्हा संध्याकाळची आरती सुरू झाली होती. शेकडो दिवे प्रज्वलित झाले होते. मंदिरांच्या घंटा वाजत होत्या. लोक पूर्ण भावनेने जय श्रीराम आणि जय बजरंगबलीचा जयघोष करत होते. त्याच वेळी राजाची नजर मंदिरासमोर बसलेल्या गौरीवर पडली. गौरी डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने हनुमान चालीसाचे पठण करत होती. तिच्या चेहऱ्यावर असे तेज होते की काही क्षणांसाठी राजाही तिच्याकडे पाहतच राहिला. असे म्हणतात की एखादा भक्त जेव्हा एखाद्या पवित्र आत्म्यामध्ये भगवंताचा प्रकाश पाहतो तेव्हा त्याला त्या व्यक्तीमध्ये ईश्वराचे दर्शन घडते. पण ज्याच्या मनात वाईट प्रवृत्ती असतात तो मात्र त्या व्यक्तीचे केवळ बाह्य सौंदर्य पाहतो. भैरवसिंहच्या मनातही भक्ती जागी झाली नाही, तर त्याच्या मनात लोभ आणि वासना जागृत झाली. त्याने लगेच आपल्या मंत्र्याला विचारले, ही मुलगी कोण आहे? तेव्हा मंत्र्याने सांगितले, महाराज, ही इथल्या वैद्य रामदासांची मुलगी गौरी आहे. संपूर्ण परिसरात तिच्या सेवा आणि भक्तीची चर्चा आहे. मंत्री पुढे म्हणाला, आणि महाराज, ती खूप सुंदर आहे. हे 1 तास राजाने एक क्षणही वाया न घालवता गौरीकडे आपला संदेश पाठवला. त्या संदेशात लिहिले होते, राजा भैरवसिंह तुम्हाला आपली राणी बनवू इच्छितात. मित्रांनो, जेव्हा हा संदेश गौरीपर्यंत पोहोचला तेव्हा तो ऐकून ती तनिकही विचलित झाली नाही आणि घाबरलीही नाही. तिने अत्यंत आदरपूर्वक राजाच्या संदेशाला उत्तर पाठवले. तिने लिहिले, महाराज, मी आपला आदर करते, परंतु माझे जीवन भगवंताच्या सेवेसाठी समर्पित आहे. त्यामुळे मी विवाह करू शकत नाही. मित्रांनो, हे उत्तर ऐकताच भैरवसिंहाचा चेहरा क्रोधाने लाल झाला. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी नकार दिला होता. त्याला असे वाटले जणू गौरीने त्याच्या राजसिंहासनाचाच अपमान केला आहे. विद्वान लोक सांगतात की ज्याच्या अंतःकरणात विवेक नसतो तो अपमान आणि योग्य सल्ला यांच्यातील फरकही समजू शकत नाही. भैरवसिंहाच्या बाबतीतही असेच झाले. गौरीने अत्यंत नम्रपणे दिलेले उत्तरही आता त्याला आपला अपमान वाटू लागले होते. त्याने त्याच रात्री आपल्या सेनापतीला बोलावले आणि रागाने आदेश दिला, जर ती स्वतःच्या इच्छेने महालात येणार नसेल तर मी तिला बळजबरीने घेऊन येईन. मित्रांनो, हळूहळू रात्र अधिकच गडद होत चालली होती. संपूर्ण सूरजपूर गाव गाढ झोपेत होते. तेवढ्यात अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. काही क्षणातच चारही बाजूंनी सैनिकांनी गावाला वेढा घातला. अनेक झोपड्यांना आग लावण्यात आली. लोक घाबरून आपापल्या घरातून बाहेर पळू लागले. लहान मुलांचे आणि महिलांचे रडणे तसेच वृद्धांच्या आर्तहाका संपूर्ण गावात घुमू लागल्या. तिकडे वैद्य रामदास लोकांचे प्राण वाचवण्यात व्यस्त होते, मात्र सैनिकांनी त्यांनाही पकडले. त्यांचे हात बांधण्यात आले. राजा स्वतः घोड्यावरून खाली उतरला आणि त्यांच्या समोर येऊन कठोर आवाजात म्हणाला, एक, तुझ्या मुलीला माझ्या स्वाधीन कर, नाही तर तुझा अंत निश्चित आहे. पिता रामदासांनी निर्भयपणे उत्तर दिले,
महाराज, मुलगी ही काही वस्तू नाही की तिला कोणाच्या स्वाधीन करावे. मुलगी म्हणजे मुलगी असते. मित्रांनो, त्यांचे हे उत्तर ऐकताच राजाचा क्रोध आणखीन भडकला. त्याने सैनिकांना आदेश दिला, याला बंदी बनवा. ताबडतोब राजमहालात घेऊन चला आणि कारागृहात टाका. मित्रांनो, रामदासांना दोरींनी बांधून सैनिक घेऊन जाऊ लागले. ही बातमी जेव्हा गौरीपर्यंत पोहोचली तेव्हा ती धावतच तिथे आली. तिने आपल्या वडिलांना बांधलेल्या अवस्थेत पाहिले. आजूबाजूला जळणारी घरे पाहिली. भीतीने थरथरणारे लोक पाहिले. रडणाऱ्या माता पाहिल्या. हे सर्व पाहून तिचे हृदय द्रवून गेले. पण तरीही तिने आपला धीर सोडला नाही. तिने मनोमन बजरंगबलींचे स्मरण केले. काही क्षणानंतर ती राजासमोर जाऊन उभी राहिली. तिने अत्यंत शांत स्वरात विचारले, महाराज, जर तुम्हाला माझ्याशीच काही काम असेल तर या निर्दोष लोकांना का त्रास देत आहात? तेव्हा राजा म्हणाला, मग तू गुपचूप माझ्यासोबत चल, तरच मी याबाबत विचार करू शकतो. मी तुम्हाला आणि इतर कोणत्याही लोकांना त्रास देणार नाही. मित्रांनो, गौरी म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्यासोबत चलायला तयार आहे, पण माझ्या 3 अटी असतील. हे ऐकताच राजा हसला. त्याला वाटले की आता गौरीने हार मानली आहे. इकडे संपूर्ण गाव गौरीचे उत्तर ऐकून श्वास रोखून उभे होते. राजा भैरवसिंह अहंकाराने म्हणाला, बोल, तुझ्या 3 अटी काय आहेत? तेव्हा गौरीने राजाच्या डोळ्यात डोळे घालून आपली पहिली अट सांगितली. माझे वडील वैद्य रामदास यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही आणि त्यांना जिवंत ठेवले जाईल. राजा म्हणाला, ठीक आहे, आम्हाला तुझी ही अट मान्य आहे. आता दुसरी अट सांग. तेव्हा गौरीने आपली दुसरी अट सांगितली. आजपासून सूरजपूर गावातील कोणताही माणूस तुमच्या सैन्याच्या अत्याचाराचा बळी ठरणार नाही. उलट स्वतः राजा या गावाचे रक्षण करेल आणि गावकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई करेल. राजा म्हणाला, ठीक आहे, आम्हाला तुझी ही अट सुद्धा मान्य आहे. आता तिसरी अट सांग. तेव्हा गौरीने आपली तिसरी अट सांगितली. राजमहालात पोहोचल्यानंतर मला माझे आराध्य बजरंगबली यांची पूजा करण्यापासून कधीही रोखले जाणार नाही. मी माझ्या भक्तीशी आणि माझ्या धर्माशी कधीही तडजोड करणार नाही आणि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कधीही माझ्या शरीराला स्पर्श करू शकणार नाही. गौरीचे हे शब्द ऐकून राजा काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्यानंतर तो मोठ्याने हसू लागला. त्याला वाटले की या सगळ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काही दिवसांनी जेव्हा गौरी राजमहालातील सुखसुविधांमध्ये रमून जाईल तेव्हा ती या सगळ्या गोष्टी विसरून जाईल. तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, आम्हाला तुझ्या 3 अटी मान्य आहेत. मित्रांनो, गौरीने एकदा मागे वळून आपल्या गावाकडे पाहिले. जळालेल्या काही झोपड्यांमधून अजूनही धूर निघत होता. गावकरी रडत होते. वैद्य रामदास दोऱ्यांनी बांधलेले होते, तेही आपल्या मुलीकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. गौरी हळूच हसली. तिने दूर उभ्या असलेल्या आपल्या वडिलांकडे पाहून हात जोडले. जणू ती त्यांना सांगत होती, पिताजी, चिंता करू नका, बजरंगबली सर्व काही ठीक करतील. आणि मग ती कोणतीही भीती न बाळगता राजासोबत निघून गेली. इकडे तिचे वडील रामदास यांनाही कारागृहात टाकण्यात आले. अनेक तासांच्या प्रवासानंतर गौरी विजयगडच्या विशाल राजमहालात पोहोचली. तो महाल इतका भव्य होता की तो पहिल्यांदा पाहणारा कोणताही माणूस आश्चर्यचकित होऊन जाईल. उंचच उंच दरवाजे, सोन्याची नक्षी, संगमरवरी भिंत, 4ही बाजूंनी सैनिकांचा कडक पहारा आणि शेकडो नोकर चाकर. राजाला पूर्ण विश्वास होता की हा अफाट वैभव पाहिल्यानंतर गौरीचे मन बदलेल, पण घडले अगदी उलटे. गौरीने महालाकडे एकदा पाहिले आणि मग स्वतःसाठी एक साधीशी खोली मागितली. राजाने आश्चर्याने विचारले, तुला हा महाल आवडला नाही का? तेव्हा गौरी हसली. महाराज, महाल मोठा असू शकतो, पण मनाला खरी शांती महालांमध्ये नाही, तर केवळ भगवंताच्या चरणी मिळते. राजाला तिचे उत्तर अजिबात आवडले नाही. महालामध्ये गौरीसाठी एक अतिशय सुंदर कक्ष तयार करण्यात आला. पण गौरीने सर्वप्रथम काय केले? तिने त्या खोलीच्या एका कोपऱ्यात थोडीशी माती एकत्र केली आणि स्वतःच्या हातांनी बजरंगबलीची एक छोटीशी मूर्ती तयार केली. त्या मूर्तीसमोर तिने दिवा लावला, काही फुले ठेवली आणि त्या जमिनीवर आसन टाकून बसली. त्या क्षणी तिने मनाशी एक निश्चय केला, हेच माझे मंदिर आहे. मित्रांनो, त्या दिवसापासून तिचा एक नियमच बनला.
सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, स्नान करायचे, हनुमान चालिसाचे पठण करायचे, सुंदरकांडांचे पठण करायचे, गरीब सेवक आणि दासी यांना मदत करायची आणि रात्री भगवंताचे स्मरण करत झोपायचे. महालात राहणारे लोक हळूहळू तिच्याकडे आदराच्या दृष्टीने पाहू लागले. इकडे राजाने विचार केला, हिला प्रेमाने आणि मोहाने वश करता येईल, मग हिच्या समोर काही प्रलोभने का ठेवू नयेत. मित्रांनो, असाच विचार करून राजाने गौरीसाठी सर्वात मौल्यवान दागिने पाठवले. हिरे जडित हार पाठवला, मोत्यांचे कंगन पाठवले, सोन्याचा मुकुट पाठवला आणि रेशमी वस्त्रेही पाठवली. परंतु गौरीने त्या सर्व वस्तू परत केल्या आणि राजाला निरोप पाठवला, मला या सर्व वस्तूंची काहीही आवश्यकता नाही. दुसऱ्या दिवशी राजाने दुर्मिळ आणि महागडे अत्तर पाठवले, तरीही गौरीकडून तेच उत्तर मिळाले. तिसऱ्या दिवशी राजाने चांदीच्या नाण्यांनी भरलेली एक पेटी पाठवली. गौरीने ती पेटीही परत पाठवली. गौरीने संदेश दिला, माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे माझे भगवान आहेत. हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. त्याने आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी व्यक्ती पाहिली होती, जिला धनदौलतीने विकत घेता येत नव्हते. विद्वान लोक म्हणतात, ज्या मनुष्याचे मन लोभापासून मुक्त होते त्याला या जगातील कोणतीही शक्ती गुलाम बनवू शकत नाही, आणि गौरी याचे जिवंत उदाहरण होती. परंतु महालातील काही लोक मात्र तिच्यामुळे अजिबात आनंदी नव्हते. राजाच्या 3 राण्या होत्या, कमला, रूपा आणि ललिता. हळूहळू त्या तिघींनाही गौरीचा मत्सर वाटू लागला. कमला म्हणाली, बहिणींनो, जर ही मुलगी महालात राहिली तर राजाचे संपूर्ण लक्ष हिच्याकडेच राहील. दुसरी राणी म्हणाली, आपण हिची बदनामी करून हिला महालातून बाहेर काढले पाहिजे. तेव्हा तिसरी राणी म्हणाली, राजाच्या मनात हिच्याबद्दल घृणा निर्माण करावी लागेल. अशा प्रकारे त्या तिघींनी मिळून गौरी विरुद्ध अनेक कट रचले. कोणी म्हणाले, गौरी जादू करते, कोणी म्हणाले ही तंत्रमंत्र करते, तर कोणी म्हणाले ही मुलगी महालासाठी अशुभ आहे. आपल्या राण्यांचे हे बोलणे ऐकून राजाने काही गुप्तहेर नेमले आणि त्यांना आदेश दिला, या मुलीचे नीट निरीक्षण करा आणि मला सत्य सांगा. गौरी खरोखर कशी आहे हे बारकाईने तपासून पहा. अनेक दिवस गुप्तहेर गौरीवर लक्ष ठेवून होते, पण प्रत्येक वेळी एकच गोष्ट समोर आली. गौरी सकाळी पूजा करत असे, आजारी सेवकांची सेवा करत असे, भुकेल्या लोकांना अन्न देत असे आणि दिवसभर भगवंताचे नामस्मरण करत असे. तिच्या विरुद्ध करण्यात आलेला एकही आरोप खरा ठरला नाही. हे पाहून राजा आणखीन चिंतेत पडतो. हळूहळू वेळ पुढे जात राहतो. एके रात्री राजा स्वतः गौरीच्या कक्षात जातो. त्याने हळूच दरवाजा उघडला. त्यावेळी गौरी देवासमोर बसून रामनामाचा जप करत होती. राजा आत येऊ लागला. तेवढ्यात गौरीने मागे न पाहताच म्हटले, महाराज, आपण मला एक वचन दिले होते, कदाचित आपण ते विसरत आहात. हे ऐकताच राजा थांबतो. कोणते वचन? गौरी म्हणाली, आपण मला वचन दिले होते की माझ्या पूजेत, माझ्या मर्यादेत आणि माझ्या धर्मकार्यात आपण कधीही अडथळा आणणार नाही. राजा काही क्षण शांत राहतो, मग काहीही न बोलता तिथून परत निघून जातो. पहिल्यांदाच त्याने स्वतः दिलेल्या वचनामुळे स्वतःलाच बांधले होते. मित्रांनो, काही महिन्यानंतर राजाने एक अतिशय मोठा उत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 3 दिवस चालणारा हा एक भव्य सोहळा होता. देश विदेशातून कलाकारांना बोलावण्यात आले, नर्तकांना बोलावण्यात आले, गायकांना बोलावण्यात आले, वादकांना बोलावण्यात आले आणि मोठमोठ्या सामंतांनाही आमंत्रित करण्यात आले. शेजारील राज्यांचे राजे सुद्धा या उत्सवाला उपस्थित राहिले होते. संपूर्ण राजवाडा फुले आणि दीपांनी सजवण्यात आला होता. 56 भोग तयार करण्यात आले होते. सर्वत्र उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण होते. मित्रांनो, पहिला दिवस तर आनंदात पार पडतो, मात्र दुसऱ्या दिवशी राजाच्या मनात एक दुष्ट विचार येतो. तो मनात विचार करू लागतो, आज मी सर्वांसमोर गौरीचा अभिमान तोडणार. त्याच वेळी राजा सिंहासनावरून उठून उभा राहतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो, आज माझ्या महालात जी कन्या गेल्या कित्येक दिवसांपासून राहत आहे, जिच्या सौंदर्याची संपूर्ण राज्यात चर्चा आहे, आज ती या सभेत नृत्य करेल. हे ऐकताच संपूर्ण दरबाराचे लक्ष गौरीकडे लागते. सर्वजण तिचे नृत्य पाहण्यासाठी उत्सुक होतात. ताबडतोब एक दासी गौरीकडे जाते. ती खूप घाबरलेली असते. तिने हात जोडून म्हटले, देवी, महाराजांनी तुम्हाला तत्काळ दरबारात बोलावले आहे. गौरीने विचारले, कशासाठी? तेव्हा दासी म्हणाली,
तुम्हाला सर्व अतिथींसमोर नृत्य करावे लागेल. हाच महाराजांचा आदेश आहे. दासीचे शब्द ऐकून गौरी काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, जा बहिणी आणि महाराजांना जाऊन सांग की हे शक्य नाही. हे 1 तास दासी घाबरली. ती म्हणाली, बहिणी आपण हे काय म्हणत आहात? हे ऐकून महाराज खूप क्रोधित होतील. पण गौरी देवी फक्त हसली आणि म्हणाली, जो धर्मासाठी उभा राहतो तो कोणाच्याही क्रोधाला घाबरत नाही. मित्रांनो, दासी थरथरतच राजाकडे जाते. तिने गौरीला दिलेले उत्तर राजाला सांगितले. हे 1 तास भर दरबारात राजाचा चेहरा क्रोधाने लालबुंद होतो. तो रागाने दहाडत म्हणतो, सैनिकांनो, तिला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर घेऊन या. त्या क्षणी 4 सैनिक गौरीच्या कक्षाकडे निघतात. ते गौरीच्या कक्षात पोहोचतात आणि तिला म्हणतात, चला, महाराजांनी तुम्हाला बोलावले आहे. त्यावेळी गौरीने कोणताही विरोध केला नाही. ती शांतपणे उठली. तिने प्रथम भगवानांच्या चरणी आपले मस्तक टेकवले आणि म्हणाली, हे प्रभू, आता सर्व काही आपल्या हातात आहे. मी निघत आहे. एवढे बोलून ती सैनिकांसोबत दरबाराकडे निघाली. जशी ती त्या विशाल सभागृहात पोहोचली तशी शेकडो लोकांची नजर तिच्यावर खिळली. तिने अगदी साधे पांढरे वस्त्र परिधान केले होते. अंगावर कोणतेही दागिने नव्हते, कोणताही शृंगार नव्हता. तरी सुद्धा तिचे तेज संपूर्ण दरबारावर भारी पडत होते. राजा सिंहासनावरून उठला आणि म्हणाला, गौरी देवी, या सभेत तुम्हाला नृत्य करावेच लागेल. लवकर नृत्य करून दाखवा. तेव्हा गौरीने दोन्ही हात जोडले आणि नम्रपणे म्हणाली, महाराज, माझे हे जीवन, माझे हे शरीर आणि माझी ही कला केवळ प्रभू श्रीराम आणि त्यांचे परमभक्त बजरंगबली यांच्या सेवेसाठी आहे. मी कोणत्याही मनुष्याच्या मनोरंजनासाठी नृत्य करू शकत नाही. संपूर्ण दरबारात सन्नाटा पसरतो. राजाला झालेला अपमान असह्य होतो. गौरीचा हा नकार आणि त्यातून झालेला आपला अपमान त्याला सहन होत नाही. तो क्रोधाने सिंहासनावरून खाली उतरतो आणि वेगाने गौरीच्या दिशेने चालत जातो. इकडे शेकडो राजे, मंत्री, सेनापती आणि मोठे मोठे व्यापारी आपला श्वास रोखून उभे होते. सर्वांच्या नजरा फक्त 2 व्यक्तींवर खिळल्या होत्या. एका बाजूला सिंहासनावरून खाली उतरलेला क्रोधाने जळणारा राजा भैरवसिंह आणि दुसऱ्या बाजूला भगवान बजरंगबलीचे नाव घेत शांत भावाने उभी असलेली गौरी. गौरीने आपले मस्तक झुकवले नाही. तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना घाबरलेला आणि ना कोणत्याही प्रकारचा क्रोध. तिच्या ओठांवर केवळ एकच नाव होते, जय श्रीराम. राजा संतापाने गौरीच्या अगदी समोर येऊन उभा राहतो. तो मोठ्या आवाजात म्हणतो, तुला कदाचित अजूनही समजलेले दिसत नाही की तू कोणासमोर उभी आहेस. मी या संपूर्ण राज्याचा राजा आहे. माझ्या एका आदेशावर हजारो तलवारी चालू लागतात. माझ्या समोर कोणाचीही इच्छा चालत नाही. तेव्हा गौरी शांतपणे उत्तर देते, महाराज, मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नेहमी धर्म आणि भगवान असतात. राजाचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे, पण माझ्या भगवानांचा अपमान करणे हा माझा धर्म नाही. गौरीचे हे शब्द ऐकून राजाचा क्रोध आता आपल्या मर्यादा ओलांडतो. तो संतापाने ओरडतो, आज मी पाहतोच की तुझा भगवान तुला माझ्यापासून कसा वाचवतो. असे म्हणत तो पुढे सरसावतो आणि गौरीचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. पण जसा त्याचा हात गौरीच्या हाताजवळ पोहोचणार त्या क्षणी असे वाटते की जणू संपूर्ण निसर्गच क्रोधित झाला आहे. महालाच्या बाहेर अचानक जोरदार वादळ सुरू होते. आकाशात काळे कुट्ट ढग जमा होऊ लागतात. काही क्षणांपूर्वी अगदी स्वच्छ असलेले आकाश आता भयंकर गर्जनेने थरथरू लागते. वीज सतत कडकडाट करत चमकू लागते. तिच्या प्रखर प्रकाशाने संपूर्ण राजमहल वारंवार पांढऱ्या प्रकाशाने उजळून निघतो. इतकी प्रचंड गर्जना होते की महालाच्या उंच भिंती सुद्धा हादरून जातात. सभेत बसलेले अनेक लोक घाबरून आपल्या जागेवरून उठून उभे राहतात. मित्रांनो, त्या क्षणी महालाचे विशाल मुख्यद्वार अचानक आपोआप उघडते. ते कोणत्याही सैनिकांनी उघडलेले नसते. कोणी त्याला हात सुद्धा लावलेला नसतो. तरीही तो अवजड दरवाजा स्वतःहून उघडतो. संपूर्ण दरबारातील प्रत्येक व्यक्ती त्या दृश्याकडे स्तब्ध होऊन पाहत असते आणि त्या उघडलेल्या दरवाजातून एक वृद्ध साधू महालात प्रवेश करतो. त्याच्या अंगावर गेरू रंगाची वस्त्रे होती. डोक्यावर लांब जटा होत्या आणि त्याच्या हातात एक मोठा दंड होता. त्याच्या खांद्यावर गाढवाचे एक छोटेसे चिन्ह बनवलेले होते आणि गळ्यात तुळशीची माळ होती. पण सर्वात अद्भुत होत्या
त्याच्या डोळ्यातील नजर, त्या डोळ्यांमध्ये असे तेज होते की कोणीही त्याच्याकडे फार वेळ पाहू शकत नव्हते. तो साधू हळूहळू चालत सभेच्या अगदी मध्यभागी येऊन थांबला. त्याने सर्वप्रथम गौरीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पित्याप्रमाणे माया आणि प्रेम होते. त्यानंतर त्याने राजाकडे पाहिले, मात्र यावेळी त्याची नजर अत्यंत कठोर होती, एवढी कठोर की राजा क्षणभर घाबरून गेला. साधू म्हणाला, थांब राजन, हा अनर्थ करू नकोस, हे तुझ्या विनाशाचे कारण ठरेल. मित्रांनो, त्याचा केवळ एक शब्द संपूर्ण दरबारात घुमला. जणू कोणीतरी मोठी घंटा वाजवली असावी असा त्याचा प्रभाव झाला. राजाही तिथेच थांबला. साधू पुढे म्हणाले, ज्या कन्येवर तू आपला अधिकार समजत आहेस ती तुझी दासी नाही, ती भगवानाची भक्त आहे. जिच्या मनात श्रीराम वास करतात, जिचे रक्षण स्वतः बजरंगबली करतात, अशा कन्येला या जगातील कोणतीही शक्ती झुकवू शकत नाही. सभेत बसलेले सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. राजाने स्वतःला सावरले. त्यानंतर अहंकाराने तो म्हणाला, तू मला कोण रोखणारा? हे माझे राज्य आहे, येथे तेच होईल जे मला हवे आहे. साधू मंदस्मित करत म्हणाला, राजन, राज्यसत्ता कोणाचीही कायमची नसते. तुझ्या आधीही अनेक राजे होऊन गेले आणि तुझ्या नंतरही अनेक राजे येतील, पण धर्म मात्र सदैव राहील. राजे बदलत राहतील, परंतु धर्म कधीही बदलणार नाही. विद्वान लोक म्हणतात की राजाचा सर्वात मोठा अलंकार म्हणजे त्याचा न्याय. जेव्हा न्याय नष्ट होतो तेव्हा राजसिंहासनही फार काळ टिकत नाही. साधू पुढे म्हणाला, तू आपल्या सामर्थ्याचा उपयोग प्रजेच्या रक्षणासाठी नाही तर अत्याचार करण्यासाठी केला आहेस. तू निरपराध लोकांची घरे जाळलीस, गरिबांचे धन हिरावून घेतलेस, दुर्बलांवर अत्याचार केलेस आणि आज तर एका पवित्र कन्येच्या मर्यादेचा भंग करण्याचा प्रयत्न करत होतास. अजूनही वेळ गेलेली नाही. थांब आणि आपल्या कृत्यांचा पश्चाताप कर. पण मित्रांनो, असे म्हटले जाते की अहंकारी मनुष्य कधीही कोणाचा सल्ला ऐकत नाही. ज्या मनुष्यावर अहंकार स्वार होतो त्याचे सर्वात आधी कानच बंद होतात. राजासोबतही तेच घडत होते. त्याने क्रोधाने सैनिकांकडे पाहिले आणि आदेश दिला, ताबडतोब या साधूला पकडा. मित्रांनो, त्या क्षणी 4 सैनिकांनी तलवार म्यानातून बाहेर काढल्या आणि साधूच्या दिशेने धाव घेतली. पहिला सैनिक साधूंच्या खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच त्याचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. त्याचे हात पायाकडून गेले आणि तो तिथेच बेशुद्ध होऊन खाली कोसळला. दुसरा सैनिक पुढे सरसावला, पण त्याचे पाय जमिनीत असे रुतून बसले जणू कोणीतरी त्यामध्ये लोखंडी खिळे ठोकून ठेवले होते. त्याने पुढे जाण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी तो 1 इंचही पुढे जाऊ शकला नाही. तिसऱ्या सैनिकाची तलवार त्याच्या हातातून आपोआप निसटली आणि 2 तुकडे होऊन जमिनीवर विखुरली. चौथा सैनिक तर भीतीने थरथरू लागला आणि तिथेच गुडघ्यांवर बसला. संपूर्ण दरबारात एकच गोंधळ उडाला. राण्या घाबरून पळू लागल्या. मंत्री एका खांबामागे जाऊन लपला. आलेले पाहुणे दरबाराच्या दिशेने धावत सुटले. पण गौरी, ती मात्र अजूनही तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यात कोणतीही भीती नव्हती. ती त्या साधूकडे एकटक पाहत होती. त्याला असे वाटले जणू साक्षात बजरंग बलीच त्याच्या रक्षणासाठी आले आहेत. त्याने श्रद्धेने भगवानाचे आभार मानले. त्याचे हृदय भक्ती आणि श्रद्धेने भरून आले. त्याने मनोमन म्हटले, प्रभू, तुम्ही माझी लाज राखलीत. इकडे राजा मात्र अजूनही मानायला तयार नव्हता. त्याने स्वतःची तलवार बाहेर काढली आणि पूर्ण ताकदीने साधूवर वार केला. पण तलवार साधूच्या शरीराच्या जवळ पोहोचताच ती लोखंडाची तलवार मेणासारखी वितळू लागली. पाहता पाहता संपूर्ण तलवार वितळून जमिनीवर वाहून गेली. राजाच्या हातात फक्त तलवारीची मूठ उरली. ती मूठही इतकी तापली होती की राजा वेदनेने जोरात ओरडला आणि त्याने ती मूठही हातातून फेकून दिली. आता राजाच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाला होता, पण त्याचा अहंकार अजूनही जिवंत होता. क्रोधाने आंधळा झालेल्या राजाने गौरीला धक्का दिला आणि मोठ्याने ओरडला, हिला कालकोठडीत घेऊन जा, बंद करून टाका हिला आणि हिला कोंड्याची शिक्षा द्या. पण मित्रांनो, हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरणार होती. त्या क्षणी साधूने आपले डोळे बंद केले आणि काही वेळ भगवानाचे ध्यान केले. त्यानंतर त्याने राजाकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हटले, दुष्ट राजा, तुझ्या पापांचा घडा आता भरला आहे. आजपासून तुझ्या पतनाची सुरुवात झाली आहे. मित्रांनो, साधूचे हे शब्द पूर्ण होताच अचानक धरती हादरू लागली. महालाच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडू लागल्या.
दिवे आपोआप विझले आणि चारही दिशांना काळोख पसरला आणि त्या क्षणी राजासमोर एक भयानक दृश्य प्रगट झाले. त्याला चारही बाजूंना फक्त आगच आग दिसू लागली. त्याला तेच गाव दिसत होते जे त्याने अनेक वर्षांपूर्वी जाळून टाकले होते. त्याला रडणारी मुले दिसत होती, बंदी बनवलेले निरपराध लोक दिसत होते. त्याला वैद्य रामदासांचा तोच चेहरा दिसत होता. त्याने केलेल्या अत्याचारांचे प्रत्येक दृश्य एक एक करून त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागले. तो एखाद्या वेड्या माणसाप्रमाणे किंचाळू लागला, नाही नाही, मला सोडून द्या. पण आता खूप उशीर झाला होता. साधूने गंभीर स्वरात म्हटले, एक भैरवसिंह, आजपासून तुझे शरीर कुष्ठरोगाने भरून जाईल. तुझ्या डोळ्यांची दृष्टी निघून जाईल. तू जे काही अन्न खाशील ते तुझ्यासाठी रांग बनून जाईल. दिवस रात्र तुला तुझ्या पापांचे दर्शन होत राहील. तुझ्या मनाला कधीही शांती मिळणार नाही. तुझे राज्य, तुझे धन आणि तुझा अहंकार सगळे काही तुझ्यापासून हिरावून घेतले जाईल. जोपर्यंत तू मनापासून खरा पश्चाताप करणार नाहीस तोपर्यंत तुला कुठेही शांती मिळणार नाही. इतके बोलून साधूने गौरींकडे पाहिले आणि तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि पुढच्या क्षणी ते साधू तिथून अदृश्य झाले. कोणीही त्यांना जाताना पाहिले नाही. ते जसे एका रहस्याप्रमाणे आले होते तसेच एका रहस्याप्रमाणे निघूनही गेले. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी राजा भैरवसिंहाच्या संपूर्ण शरीरावर पांढरे डाग पसरलेले होते. काही दिवसातच त्याच्या डोळ्यांची दृष्टीही गेली आणि तो पूर्णपणे अंध झाला. जेव्हा त्याने अन्न खाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या हातातील भाकरी राख होऊन विखुरली. त्याने एखादे फळ हातात घेतले तरी तेही राख बनून गेले. दूध प्यायलं तरी त्याची चवही त्याला राखेसारखी लागायची. तो भुकेला राहायचा पण काहीही खाऊ शकत नव्हता. रात्री त्याला झोप येत नव्हती. डोळे बंद केले की त्याला आपली पापं दिसू लागायची. कधी त्याला जळतंय असं सूरजपूर दिसायचं, तर कधी रडणाऱ्या महिला, कधी गौरी, तर कधी तिचे वडील रामदास दिसायचे. हळूहळू त्याचा मानसिक समतोलही बिघडू लागला. तो कधी जोरजोरात हसायचा तर कधी लहान मुलांसारखा रडू लागायचा. आता राजवाड्यातून त्याच्या शरीराची इतकी दुर्गंधी येऊ लागली होती की त्याच्या जवळ जाण्याचीही कोणाची हिंमत होत नव्हती. तीनही राण्या वेगवेगळ्या महालांमध्ये राहू लागल्या. मंत्रीही हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागले. सैनिकांनीही त्याची साथ सोडली. प्रजेलाही आता त्याच्या नावाची भीती वाटेनाशी झाली. काही महिन्यानंतर मंत्री परिषदेने एक निर्णय घेतला. आता हा राजा राज्य करण्याच्या योग्यतेचा राहिलेला नाही. त्याच्याकडून राजमुकुट काढून घेतला होता. त्याचं सिंहासन हिरावून घेतलं होतं. आणि मित्रांनो, ज्या राजासमोर हजारो लोक मान झुकवत होते त्याच राजाला एक दिवस राजवाड्याबाहेर हाकलून देण्यात आलं. त्याच्या हातात ना राजदंड होता, ना मुकुट, ना सेना आणि ना सन्मान. त्याच्याकडे उरला होता तो फक्त एक लाकडी काठीचा आधार. तो अंध झाला होता आणि गल्लीबोळात भटकू लागला. लोक त्याला ओळखतही नव्हते. अनेक वेळा तो भीक मागायचा. कोणी दया करून त्याला एखादी भाकरी द्यायचं, पण तो ती खाण्याचा प्रयत्न करताच ती राख होऊन जायची. हे पाहून तो रडू लागायचा. तेव्हा त्याला जाणवलं, मनुष्य आपल्या कर्मांनीच स्वर्ग निर्माण करतो आणि आपल्या कर्मांनीच नरकही निर्माण करतो. लक्षात ठेवा, दुष्ट मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसतो, तर त्याची स्वतःची कर्म असतात. आता भैरवसिंहचा सर्वात मोठा शत्रूही त्याचा स्वतःचा भूतकाळ झाला होता. तो अनेक वर्षे एका नगरातून दुसऱ्या नगरात भटकत राहिला. राजा भैरवसिंहाच्या पतनानंतर विजयगडचा राजवाडा पूर्णपणे बदलून गेला होता. मंत्री परिषदेने राज्याची व्यवस्था आपल्या हातात घेतली होती. त्याने पूर्वी कैद करून ठेवलेल्या सर्व निर्दोष कैद्यांची एक एक करून सुटका केली जाऊ लागली. याच कैद्यांमध्ये गौरीचे वडील रामदासही होते. जेव्हा सैनिक त्यांना सन्मानाने कारागृहातून बाहेर घेऊन आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अनेक वर्षानंतर त्यांना आपल्या मुलीला भेटण्याची संधी मिळणार होती. तिकडे गौरी ही राजवाड्यातील आपल्या छोट्याशा कक्षात बसून बजरंग बलीचे स्मरण करत होती. तेवढ्यात एक सेविका धावत आली आणि म्हणाली, देवीजी, तुमच्या वडिलांची सुटका झाली आहे. हे ऐकताच गौरीचे डोळे आनंदाने भरून आले. ती ताबडतोब बाहेरच्या दिशेने धावली. राजवाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ रामदास उभे होते. जशी पिता पुत्रीची नजरानजर झाली तसे दोघेही एकमेकांच्या दिशेने धावले. रामदासांनी गौरीला आपल्या मिठीत घेतले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षण दोघेही काहीच बोलू शकले नाहीत. नंतर रामदासांनी थरथरत्या आवाजात म्हटलं,
बेटी, मला पूर्ण विश्वास होता की बजरंगबली आपल्या भक्ताचे रक्षण नक्कीच करतील. गौरी हसली आणि म्हणाली, पिताजी, ज्याने आपलं संपूर्ण जीवन प्रभूला समर्पित केलं आहे त्याचा भार स्वतः भगवान उचलतात. त्या दिवशी गौरीने राजवाड्याकडे एकदाही वळून पाहिलं नाही. तिने ना सोन्याचे दागिने घेतले, ना रेशमी वस्त्रे, ना धन आणि ना कोणत्याही भेटवस्तू. आपल्यासोबत तिने जर काही घेतले असेल तर ती केवळ मातीपासून बनवलेली बजरंगबलीची मूर्ती होती, जी तिने स्वतःच्या हातांनी बनवली होती. तीच तिची सर्वात मोठी संपत्ती होती. दोघेही पितापुत्री पुन्हा आपल्या सूरजपूर या गावी परतले. जेव्हा गावकऱ्यांना गौरी परत येत असल्याचे समजले तेव्हा संपूर्ण गाव तिच्या स्वागतासाठी बाहेर पडले. वडीलधाऱ्यांनी तिला आशीर्वाद दिले. महिलांनी तिची आरती ओवाळली. लहान मुले धावत येऊन तिच्या गळ्यात पडली. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद होता. पण गौरीच्या मनात आता एका नव्या विचाराने जन्म घेतला होता. तिला आता केवळ लोकांवर उपचार करायचे नव्हते. या जगात ज्यांना आपले म्हणणारे कोणीही नाही अशा निराधार आणि बेसहार लोकांचा आधार तिला बनायचे होते. एके दिवशी तिने संपूर्ण गावाची सभा बोलावली. गावातील सर्व लोक पिपळाच्या झाडाखाली एकत्र जमले. गौरी उभी राहिली आणि म्हणाली, बंधूंनो आणि भगिनींनो, राजाच्या महालात राहत असताना मला एक गोष्ट खूप खोलवर समजली आणि ती म्हणजे या जगात दुःख फक्त गरिबांच्या वाट्याला येत नाही. अनेक वेळा सर्वात मोठे दुःख त्या व्यक्तीच्या वाट्याला येते ज्याला आपले म्हणणारे या जगात कोणीही नसते. माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळून असे एक स्थान निर्माण करावे जिथे कोणतेही दुःख, निराधार किंवा अनाथ व्यक्ती आला तर त्याला आपण एकटे नाही आहोत अशी भावना निर्माण झाली पाहिजे. गौरीचे शब्द ऐकून सभेत काही क्षण शांतता पसरली. त्यानंतर गावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती उठले. ते म्हणाले, बेटी, हे काम तर खूप मोठे आहे. तेव्हा गौरी हसून म्हणाली, मोठी कामे कधीही एक व्यक्ती करत नाही, ती संपूर्ण समाज मिळून पूर्ण करतो. गौरीचे हे शब्द ऐकताच संपूर्ण गाव एकजुटीने तिच्या पाठीशी उभे राहिले. सर्वांनी एकाच स्वरात म्हटले, आम्ही तुझ्या सोबत आहोत. काही लोकांनी आपली जमीन दान केली, काही जण दगड घेऊन आले, काही लोक जंगलातून लाकूड कापून घेऊन आले. गावातील महिलांनी बांधकाम करणाऱ्या मजुरांसाठी जेवण बनवायला सुरुवात केली. लहान मुले सुद्धा आपापल्या परीने छोटे छोटे दगड उचलून आणू लागली. अशा प्रकारे सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीने काही महिन्यातच तिथे एक सुंदर आश्रम उभा राहिला. या आश्रमाचे नाव ठेवण्यात आले बजरंग सेवा आश्रम. आश्रमाच्या मध्यभागी बजरंगबलीचे एक सुंदर मंदिर बांधण्यात आले. तिथे एक औषधालयही उभारण्यात आले, ज्याची जबाबदारी रामदास यांनी स्वीकारली. दुसऱ्या बाजूला मुलांसाठी एक पाठशाळा तयार करण्यात आली. एक मोठी स्वयंपाकघराची व्यवस्था करण्यात आली, जिथे दररोज शेकडो लोकांसाठी भोजन तयार केले जात असे. तसेच महिलांच्या राहण्यासाठी स्वतंत्र खोल्यांचीही व्यवस्था करण्यात आली. हळूहळू दूरदूरच्या गावांमधून लोक तिथे येऊ लागले. कोणी असे अनाथ मूल होते ज्याचे आई वडील या जगात नव्हते. कोणी अशी विधवा स्त्री होती जिला तिच्याच कुटुंबाने घरातून बाहेर काढले होते. कोणी असा वृद्ध होता ज्याची सेवा करण्यासाठी त्याच्याजवळ कोणीही उरले नव्हते. तर कोणी असा गरीब शेतकरी होता जो आजारपणामुळे काम करू शकत नव्हता. अशा प्रत्येक निराधार व्यक्तीसाठी बजरंग सेवा आश्रम आशेचा किरण बनत चालला होता. गौरीने कधीही कोणाला हे विचारले नाही की तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, कुठून आला आहात. ती फक्त एकच गोष्ट विचारायची, तुम्हाला नेमके कोणत्या गोष्टीचे दुःख आहे. असे म्हणतात की ज्या घराचे दरवाजे दुःखी आणि गरजू लोकांसाठी सदैव खुले असतात त्या घरात ईश्वराची कृपा स्वतःहून चालत येते. हीच गोष्ट बजरंग सेवा आश्रमात पाहायला मिळत होती. गौरी स्वतः मुलांना शिकवत असे. ती त्यांना नेहमी सांगायची, बाळांनो, जीवनात कधीही खोट्याचा आधार घेऊ नका. पैसा कमावणे चुकीचे नाही, पण दुसऱ्याचा हक्क हिरावून घेऊन पैसा कमावणे हे सर्वात मोठे पाप आहे. नेहमी दुर्बलांचे रक्षण करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, खरा बलवान तोच असतो जो आपल्या शक्तीचा उपयोग इतरांच्या रक्षणासाठी करतो. त्यानंतर ती मुलांना हनुमानजींच्या कथा सांगायची. प्रभू श्रीरामांच्या मर्यादा आणि आदर्श त्यांना समजावून सांगायची आणि शेवटी सर्वजण मिळून हनुमान चालीसाचे पठण करायचे. आश्रमात राहणाऱ्या महिलांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
गौरीला माहीत होते की केवळ उपदेश देऊन समाज बदलत नाही, माणसाला आत्मनिर्भर बनवणेही तितकेच आवश्यक आहे. एके दिवशी तिने एका शूरयोद्ध्याला आश्रमात बोलावून घेतले. त्याचे नाव होते वीरप्रताप. वीरप्रताप पूर्वी राजा भैरवसिंहाच्या सैन्यात होता. मात्र राजाचे अत्याचार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्याने त्या सैन्याचा त्याग केला होता. वीरप्रतापाने गौरीला म्हटले, बेटी, जर तू परवानगी दिलीस तर मी या बहिणींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊ इच्छितो. गौरी हसत म्हणाली, हेच तर मला हवे आहे. मित्रांनो, त्या दिवसापासून आश्रमात लाठी, तलवार आणि आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण सुरू झाले. हळूहळू त्या महिला अधिक आत्मविश्वासू आणि निर्भय होऊ लागल्या. असे म्हणतात की ज्या समाजातील स्त्रिया निर्भय असतात तो समाज सर्वाधिक सुरक्षित आणि समृद्ध असतो. गौरी नेहमी हीच गोष्ट सर्वांना समजावून सांगायची. मित्रांनो, काही वर्षाच्या आतच बजरंग सेवा आश्रमाची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली. राज्यातून लोक तिथे येऊ लागले. अनेक व्यापारी धान्याचे दान घेऊन येत असत. काही लोक कपडे आणत असत तर काही औषधे देत असत. परंतु गौरी प्रत्येक दान देणाऱ्या व्यक्तीला फक्त एकच गोष्ट सांगायची, दान कधीही अहंकाराने देऊ नका. दान ते फार सफल होते जेव्हा त्यामध्ये करुणा असते. मित्रांनो, ज्या दानामध्ये दिखावा असतो ते दान व्यर्थ ठरते आणि ज्या सेवेमध्ये कोणत्याही मोबदल्याची किंवा बदल्यात काही मिळण्याची इच्छा नसते ती सेवा सर्वश्रेष्ठ असते. असेच दिवस जात राहिले. अनेक वर्षे उलटून गेली. एके दिवशी पहाटेच्या वेळी आश्रमाच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी अगदी हळू आवाजात हाक मारली. कोणी आहे का? एक सेविका बाहेर आली. तिने पाहिले की एक अतिशय वृद्ध, अंध आणि कृश असा मनुष्य तिथे उभा होता. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते. संपूर्ण शरीरावर कुष्ठरोगाच्या जखमा होत्या. हातात एक काठी होती आणि चेहऱ्यावर असह्य वेदना स्पष्ट दिसत होत्या. त्या सेविकेने त्याला पाहताच घाईघाईने गौरीकडे धाव घेतली आणि म्हणाली, माता, बाहेर एक अतिशय आजारी वृद्ध मनुष्य उभा आहे. गौरीने क्षणाचाही विलंब न करता स्वतः बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. ती बाहेर आली आणि त्या वृद्धाकडे पाहताच काही क्षणांसाठी तिथेच थांबली. काळाच्या कठोर आघाताने त्या वृद्धाचा चेहरा पूर्णपणे बदलून गेला होता. पण त्याचा आवाज, त्याच्या कपाळाची ठेवण आणि त्याचे थरथरणारे हात हे सर्व पाहताच गौरीला सत्य समजले. हा कोणताही साधासुद्धा भिकारी नव्हता. तोच होता राजा भैरवसिंह. तोच राजा भैरवसिंह ज्याने कधी काळी तिचे गाव जाळले होते, ज्याने तिच्या वडिलांना कैद केले होते आणि ज्याने तिची मर्यादा भंग करण्याचा प्रयत्न केला होता. काही क्षणांसाठी तिथे पूर्ण शांतता पसरली. आश्रमातील काही लोकांनीही त्याला ओळखले. ते हळूहळू म्हणू लागले, माता, हाच तो अत्याचारी राजा आहे. याला इथून हाकलून द्या. याने तुमच्यावर किती मोठा अन्याय केला होता. पण गौरीच्या चेहऱ्यावर क्रोधाचा एकही भाव नव्हता. ती हळूहळू पुढे गेली. तिने त्या वृद्धाचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, चला, आता आपण सुरक्षित आहात. तो राजा थरथरून गेला. त्याने गौरीचा आवाज ओळखला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो लगेच गुडघ्यांवर बसला आणि रडत म्हणाला, तुम्ही मला ओळखले का? गौरी म्हणाली, हो, ओळखले. राजा फुटून रडू लागला. तो म्हणाला, मी तुमच्यावर खूप अन्याय केला होता. मी निरपराध लोकांवर अत्याचार केले होते. माझ्या अहंकाराने माझी बुद्धी हिरावून घेतली होती. देवाने मला माझ्या प्रत्येक पापाची शिक्षा दिली आहे. शक्य असेल तर मला क्षमा करा. गौरी काही क्षण शांत राहिली. मग तिने अतिशय साध्या शब्दात म्हटले, ज्या मनामध्ये खरा पश्चाताप जागा होतो ते मन पुन्हा पूर्वीसारखे राहत नाही. चला, आधी तुमच्यावर उपचार करूया. असे म्हणत तिने सेविकांना सांगितले, यांच्या जखमा स्वच्छ करा, गरम पाणी आणा, जेवण तयार करा आणि यांच्या राहण्यासाठी एक स्वच्छ खोली तयार करा. आश्रमातील सर्व लोक हे पाहून खूप आश्चर्यचकित झाले. पण त्या दिवशी त्यांनी एक गोष्ट मनापासून समजून घेतली, क्षमा करणे हीच खऱ्या अर्थाने सर्वात मोठी शक्ती आहे. आणि कदाचित हीच ती शिकवण होती जी गौरीला स्वतः बजरंग बलीच्या भक्तीतून मिळाली होती. मित्रांनो, बजरंग सेवा आश्रमात त्या वृद्धाला येऊन काही दिवस उलटले होते. वैद्य रामदास दररोज स्वतःच्या हाताने त्याच्या जखमांवर मलमपट्टी करत होते. आश्रमातील सेविका त्याला वेळेवर औषध देत होत्या, त्याच्यासाठी भोजन तयार करत होत्या आणि त्याच्या राहण्याची संपूर्ण काळजी घेत होत्या.
गौरी सुद्धा दिवसातून एकदा अवश्य त्याच्या खोलीत जात असे, त्याची विचारपूस करत असे आणि काही वेळ त्याच्याजवळ शांतपणे बसत असे. पण त्या वृद्ध राजाच्या मनातील वेदना त्याच्या शरीरावरील जखमांपेक्षा कितीतरी खोल होत्या. कोडाच्या रोगाने त्याचे शरीर पोखरले होते, पण पश्चाताप त्याच्या आत्म्याला आतून जाळत होता. एक दिवस त्याने गौरीला थरथरत्या आवाजात विचारले, गौरी, तू माझ्याजवळ थोडा वेळ बसशील का? गौरी हसली आणि त्याच्या जवळ जाऊन बसली. राजा म्हणाला, आयुष्यभर मला वाटत होते की सर्वात मोठी शक्ती तलवारींमध्ये असते. नंतर मला वाटले की सर्वात मोठी शक्ती सिंहासनामध्ये आहे. पण आज मला समजले आहे की सर्वात मोठी शक्ती ना तलवारीमध्ये आहे ना राजसिंहासनामध्ये. सर्वात मोठी शक्ती तर क्षमेमध्ये आहे. हे बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो रडत म्हणाला, ज्या दिवशी मी तुझ्या गावावर हल्ला केला होता त्याच दिवशी माझ्या पतनाची सुरुवात झाली होती. मला वाटत होते की मी विजय मिळवत आहे, पण खरं तर मी त्याच दिवशी हरलो होतो. गौरी त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होती. तिने मध्ये त्याचे बोलणे तोडले नाही, कारण तिला माहीत होते की अनेक वर्षांपासून मनात दडलेला पश्चाताप जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मन काहीसे हलके होते. विद्वान लोक म्हणतात की ज्या क्षणी मनुष्याला आपल्या अपराधाची जाणीव होते त्या क्षणी त्याच्या सुधारणेची सुरुवात होते. काही वेळाने गौरीने हळू आवाजात म्हटले, महाराज, गेलेला काळ कोणीही पुन्हा परत आणू शकत नाही, पण आजही तुमच्याकडे एक संधी आहे. देव माणसाला तोपर्यंत सोडत नाहीत जोपर्यंत माणूस स्वतः देवाला सोडत नाही. राजा तिचे शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकत होता. गौरी पुढे म्हणाली, जर मनापासून खरा पश्चाताप झाला तर बजरंगबली सर्वात मोठ्या पाप्यालाही योग्य मार्ग दाखवतात. राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहतच राहिले. त्याने दोन्ही हात जोडले. मित्रांनो, त्या दिवसानंतर त्याच्या स्वभावात खूप मोठा बदल होऊ लागला. आता तो दररोज सकाळी आश्रमातील मंदिराच्या बाहेर जाऊन बसू लागला. त्याला काहीच दिसत नव्हते, पण मंदिरातील घंटानाद ऐकू आला की तो हात जोडत असे. आश्रमातील मुले जेव्हा एकत्र बसून हनुमान चालीसा म्हणत तेव्हा तोही शांतपणे ती ऐकत राहायचा. अनेक वेळा त्याचे ओठही हळूहळू त्या ओळींचा उच्चार करू लागायचे. आश्रमातील लोकांनी त्या अत्याचारी राजाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच नम्रता पाहिली. एके दिवशी आश्रमातील काही युवक गौरीकडे आले. त्यांनी तिला म्हटले, माता, हाच तो राजा आहे ज्याने तुमचे संपूर्ण जीवन दुःखाने भरून टाकले होते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला आश्रमातून बाहेर काढू शकता. तेव्हा गौरी हसली. तिने त्यांना म्हटले, एखादा आंधळा माणूस रस्ता चुकला असेल तर तुम्ही त्याला आणखीन धक्का द्याल का? हे ऐकता सर्वजण शांत झाले. मग गौरी त्यांना समजावत म्हणाली, ज्याला त्याच्या कर्मांनी आधीच इतकी मोठी शिक्षा दिली आहे त्याच्याकडून बदला घेणे ही वीरता नाही. खरी वीरता तर पडलेल्या मनुष्याला पुन्हा उभे करण्यात असते. विद्वान लोक म्हणतात, क्षमा त्याच व्यक्तीला शोभून दिसते ज्याच्याकडे शिक्षा देण्याची शक्तीही असते. गौरीला हवे असते तर ती राजाला आश्रमातून बाहेर काढू शकत होती, पण तिने तसे केले नाही, कारण तिचा उद्देश बदला घेणे नव्हता तर एका माणसाला बदलणे हा होता. आणि मित्रांनो, काही दिवसानंतर राजाने वैद्य रामदासांना बोलावून घेतले. तो रडत रडत म्हणाला, वैद्यजी, मी तुमच्यावर खूप मोठा अन्याय केला होता. मी तुम्हाला कैद केले, तुमचा अपमान केला. तुम्ही मला क्षमा करू शकता का? रामदास काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग त्यांनी त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, मी वैद्य आहे. जखम भरून काढणे हा माझा धर्म आहे, जखम देणे नाही. जर माझी मुलगी तुम्हाला क्षमा करू शकते तर मी का करू शकत नाही? हे एक तास राजा फुटफुटून रडू लागला. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जणू अनेक वर्षांचा मनावरील भार वाहून घेऊन जात होते. हळूहळू काळ पुढे सरकत गेला, पण आता राजाचे शरीर खूपच अशक्त झाले होते. त्याचा अशक्तपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता. अन्नाची चव त्याच्यासाठी अजूनही राखेसारखीच होती. त्याच्या डोळ्यांची गेलेली दृष्टीही परत आली नव्हती. एके सकाळी वैद्य रामदासांनी त्याची नाडी तपासली. त्यानंतर त्यांनी गौरीला म्हटले, बेटी, आता याच्या जीवनातील शेवटच्या घटका सुरू झाल्या आहेत. गौरी ताबडतोब त्याच्या खोलीत पोहोचली. राजा अतिशय हळूहळू श्वास घेत होता. गौरीच्या पावलांची चाहूल त्याला लागली. त्याने अतिशय क्षीण आवाजात विचारले, तू आलीस का? गौरी त्याच्या उशाशी जाऊन बसली. तिने एका छोट्या पात्रात गंगाजल
आणि तुळशीची पाने मिसळली आणि ते त्याच्या ओठांवर लावले. मग ती शांतपणे म्हणाली, आपले मन शांत ठेवा, आता केवळ भगवानाचे स्मरण करा. राजा म्हणाला, बजरंगबली मला क्षमा करतील का? गौरीने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, बजरंगबली हे करुणेचे सागर आहेत. जो मनापासून पश्चाताप करतो त्याला भगवान कधीही नाकारत नाहीत. त्यानंतर गौरीने अतिशय मधुर स्वरात जय श्रीराम म्हणत जप करण्यास सुरुवात केली. संपूर्ण खोली त्या पवित्र मंत्राने दुमदुमून गेली. आश्रमातील सर्व लोक हळूहळू तिथे येऊन बसले. प्रत्येकाच्या मुखातून एकच नाम बाहेर पडू लागले, जय श्रीराम, जय बजरंगबली. काही क्षणानंतर राजाच्या चेहऱ्यावर अनेक वर्षानंतर एक हलकेसे स्मित उमटले. त्याने थरथरत्या हातांनी नमस्कार केला आणि अतिशय मंद आवाजात म्हणाला, हे प्रभू, मला क्षमा करा. आणि पुढच्या क्षणी त्याचे श्वास कायमचे शांत झाले. गौरीने हळूच त्याचे डोळे मिटले. तिने हात जोडून प्रार्थना केली, हे पवनपुत्र, जर याने मनापासून पश्चाताप केला असेल तर त्याच्या आत्म्याला आपल्या चरणी स्थान द्या. राजाच्या अंत्यसंस्कारांची सर्व व्यवस्था गौरीने स्वतः केली. आश्रमातील काही लोकांना ही गोष्ट विचित्र वाटली. त्यांनी गौरीला विचारले, माता, ज्याने तुम्हाला इतके दुःख दिले त्याच्यासाठीही तुम्ही एवढे सर्व का करत आहात? गौरीने हसून उत्तर दिले, मृत्यूनंतर वैर संपून गेलं पाहिजे. जर मनात दोष किंवा वैर शिल्लक राहिले तर सर्वप्रथम तोच दोष आपल्याला आतून चालतो. क्रोध आणि द्वेष हे असे निखारे आहेत ज्यांना हातात धरून ठेवणारा सर्वप्रथम स्वतः जळतो. गौरीने आपल्या मनात त्या निखाऱ्याला कधीही स्थान दिले नव्हते. मित्रांनो, गौरी रोज पूर्वीप्रमाणे मंदिरात दिवा लावत असे, बजरंगबलीच्या चरणी नतमस्तक होत असे आणि त्यानंतर सेवा कार्यात स्वतःला झोकून देत असे. हळूहळू लोक तिला गौरी माता म्हणून हाक मारू लागले. पण प्रत्येक वेळी ती हसून म्हणायची, मी माता नाही, मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधी व्यक्ती आहे. जर काही केले असेल तर ते माझ्या बजरंगबलींनी केले आहे. तिचा हा विनम्र स्वभाव लोकांच्या मनाला आणखीन खोलवर स्पर्श करून जायचा. वृद्धापकाळात एके दिवशी गौरी आपल्या आश्रमाच्या अंगणात बसून मुलांना शिक्षण देत होती. एका छोट्या मुलाने तिला विचारले, माता, जर कोणी आपल्यासोबत खूप वाईट वागले तर आपण त्याचा बदला घ्यावा का? तेव्हा गौरी हसली. तिने त्या मुलाला आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाली, बाळा, अन्यायाचा विरोध नक्कीच केला पाहिजे, पण मनात द्वेष कधीही ठेवू नये. कारण न्याय समाजाचे रक्षण करतो आणि क्षमा आत्म्याचे रक्षण करते. त्यानंतर तिने सर्व मुलांना सांगितले, हे नेहमी लक्षात ठेवा, सामर्थ्यवान तो नसतो जो इतरांना पराभूत करतो. खरा सामर्थ्यवान तो असतो जो आपल्या क्रोधावर विजय मिळवतो. ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला त्याने या जगातील सर्वात कठीण युद्ध जिंकले. बाळा, धन नष्ट होऊ शकते, राजपाट हिरावून घेतला जाऊ शकतो, शरीराची ताकदही एक ना एक दिवस निघून जाते, पण खरी भक्ती, सेवा, सत्य आणि क्षमा हे चार धन कधीही नष्ट होत नाहीत. आणि हाच या संपूर्ण कथेचा सर्वात मोठा संदेश आहे. ज्या मनुष्याचा देवावर आढळ विश्वास असतो, ज्याचे जीवन सेवेला समर्पित असते, जो कधीही सत्याची साथ सोडत नाही आणि ज्याला क्षमा करायला माहीत असते, अशा मनुष्याला या जगातील कोणतीही वाईट शक्ती पराभूत करू शकत नाही. तर मित्रांनो, या कथेतून तुम्ही काय शिकलात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन चर्चेसह पुन्हा भेटूया. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय श्रीराम, जय बजरंगबली, जय जय रघुवीर समर्थ.